खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभा करून मैत्रीपूर्ण लढत देऊ, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं होतं व त्यालाच प्रत्युत्तर देत भाजपचे नेते प्रवीण तायडे यांनी जनविकास न्यूज सोबत बोलताना बच्चू कडूवर चांगलाच निशाणा साधलेला आहे। बच्चू कडू हे स्वतः बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी हे सर्व कृत्य करत आहेत। बच्चू कडूंनी नवनीत राणा यांच्या विरोधात सीट टाकल्यास त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच दिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल, असा अपवादात्मक दावा यावेळी तायडे यांनी केलेला आहे। बच्चू कडूंची ताकद असेल तर त्यांनी सीट टाकून दाखवावी। जो आमदार स्वतः 2 ते 3 हजार मतांनी निवडून येतो त्याने लोकनेता असल्यासारखं भाष्य करू नये, असा खळबळजनक दावा सुद्धा यावेळी प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू विरुद्ध केलेला आहे। आमदार बच्चू कडू फक्त स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याकरता ह्या गोष्टी करीत आहे। त्यांनी सांगितलं की कालही विरोध होता नवनीत राणांना, आजही आहे आणि उद्याही राहील आणि सीट टाकतो म्हणून सांगितलं, परंतु ते सीट टाकू शकत नाही। फक्त स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि वेळीच ते घुमजाव पण करतील। त्यांनी सीट टाकावी आणि स्वतःच्या मतदारसंघात त्या दिलेल्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त होईल, एवढं मी तुम्हाला निश्चितपणे खात्रीने सांगू शकतो। दिनेश बुब यांचं नाव प्रहार म्हणून चर्चेत आहे। दिनेश बुब हे हाडाचे कार्यकर्ते आहेत, परंतु तेही त्यांच्या घशात येणार नाही, कारण डॉक्टर जामठेंची काय झालं, डॉक्टर राजेंद्र गवईंची काय झालं हे सर्वांना माहिती आहे। दिनेश बुब हे एक हाडाचे कार्यकर्ते म्हणून, समाजसेवक म्हणून ओळखले जातात, ते त्यांच्या घशात येणार नाही असं मला वाटतं। आमदार मी सांगतो तुम्हाला, अनामत रक्कम वाचून दाखवावी, त्यांनी सीट टाकून तर बघावी। त्यांची ताकद जर असेल, 1000-2000 मतांनी निवडून येणारा आमदार लोकनेता असणाऱ्या गोष्टी त्यांनी करू नये। आणि राहिली गोष्ट, ते ज्या समाजाला बिलॉंग करतात त्या समाजाचे अनेक लोक भारतीय जनता पार्टीत चांगल्या पद्धतीने काम करत आहे, ते म्हणजे समाज नाही, ते म्हणजे लोकसभा नाही। एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो, त्यांची ताकद हे जरी सांगत असले काहीतरी, त्यांनी अनामत रक्कम वाचून दाखवावी, एवढं मी त्यांना आवाहन करत आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।